नमस्कार, मी सुवर्णा जोशी। सकाळचे 11 वाजलेत। आतापर्यंतच्या काही महत्त्वाच्या घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये बघणार आहोत। शरद पवारांनी माढातून निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतलाय, पण या निर्णयावर फेरविचार करण्याची मागणी कुटुंबातूनच होऊ लागली आहे। या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी शरद पवारांचा नातू रोहित पवार याने केली आहे। कार्यकर्त्यांच्या प्रेमाचा विचार करून निर्णय बदलावा अशी पोस्ट रोहित पवार यांनी लिहिली आहे। काल शरद पवारांनी प्रदीर्घ पत्रकार परिषद घेतली। वेगवेगळ्या मुद्द्यांचा त्यांनी आढावा घेतला आणि त्याच वेळेला त्यांनी हे स्पष्ट केलं की कुटुंबात आम्ही चर्चा करून हा निर्णय घेतलाय की मी माढातून लोकसभा निवडणूक लढवणार नाही। मात्र त्यांचा नातू रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट टाकली आणि निर्णयाचा पुनर्विचार करावा असं पवारांना म्हटलंय। एक महत्त्वाची बातमी, बहुजन वंचित आघाडी स्वतंत्र लढणार असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे। काँग्रेस सोबत आघाडीची चर्चा पुढे न सरकल्यानं आता स्वतंत्रपणे लढणार आहेत प्रकाश आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी अशी माहिती मिळते। काँग्रेस सोबतची आघाडीची चर्चा संपुष्टात आलेली आहे। आज आणि उद्या वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होईल आणि त्यानंतर 15 तारखेला मुंबईत वंचित बहुजन आघाडीच्या 48 जागांची यादी तयार करण्यात येणार आहे असं समजतंय। आमचे प्रतिनिधी कुंदन जाधव यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। कुंदन, आता असं म्हणायचं जवळपास हे निश्चित झालंय की वंचित बहुजन आघाडी एकटी लढणार आहे? आता प्रकाश आंबेडकरांच्या आत्ताच झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट केलं की 22 जागांसाठी त्यांनी हा प्रस्ताव काँग्रेसकडे ठेवला होता, परंतु त्यांचे काही उमेदवार त्यांच्या पडद्यातले नसल्यामुळे त्यांनी नकार दिला असं त्यांनी स्पष्ट सांगितलं। आणि आता अजूनही 15 तारखेपर्यंत सध्या काँग्रेसकडे वेळ आहे आणि जर काँग्रेसने ही चर्चा पुन्हा सुरू ठेवली आणि आंबेडकरांची मनधरणी केली तर ही युती आघाडी होऊ शकते। पण जर काँग्रेसने या आंबेडकरांच्या या मागणीची जर पुतळा नाही केली किंवा त्यांची मागणी मान्य नाही केली तर ही वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढण्याचे स्पष्ट संकेत आता इथे स्पष्ट झाले आहेत। नक्की कुंदन, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। म्हणजे